पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा। अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंद जगद्गुरु श्री संत तुकोबरांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगावं की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। ज्या तुकोबराने या वेदाचा अर्थ कळायला गेला, चारही वेद या गाथ्यामध्ये भरावे। माझ्या सर्व सामान्य मराठी माणसाला वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत ज्ञानोबांना आणि संत तुकोबांना झाली गेली। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ते ज्ञानदेवा सार चोजविले। इथपर्यंत नाथ संप्रदायाची परंपरा आली आणि थोडासा इथं बदल झाला तो संत ज्ञानोबांनी केला आणि वारकरी संप्रदायाची मूर्त मेढ रोवली गेली। तथा संत बहिणाबाई महाराज सांगतात ज्ञानदेवे रचिला पाया। ज्ञानोबा ते तुकोबा तात्कालीन मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम इतकं मजबूत केलं, त्याचं शिखरही मोठं छानसं केलं आणि आमचे तुकोबराया आले आणि जगाला कळालं। निळवरायांनी सांगावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या। कळस ठेवला गेला आणि वारकरी संप्रदाय खरा सुरू झाला गेला। या महाराष्ट्राला ज्ञानोबा मिळाले, या महाराष्ट्राला तुकोबा मिळाले। मी सांगू या महाराष्ट्राला ज्ञानोबा तुकोबा नाहीत मिळाले, या महाराष्ट्राला ज्ञानोबा तुकोबांचा श्वास मिळाला गेला, श्वास मिळाला। कारण तो श्वास आहे म्हणून तुम्ही आम्ही अजूनही चांगल्या पद्धतीने जगलो हे लक्षात असावं। याचं कारण ज्ञानोबा आणि तुकोबा जगाचा बाप सुद्धा त्याचं भजन करतो, त्यांचं भजन करतो हे फार महत्वाचं आहे। ज्ञानोबा आणि तुकोबा किती मोठे आहेत मी तुम्हाला सांगू का? पंढरपुराला पंढरीच्या पांडुरंगाच्या दक्षिण द्वाराला प्रल्हादबुवा बडव्यांचं घर आहे। कधी आपण पांडुरंगालाच गेलोच पंढरीस तर आठवणपूर्वक तिथलं दर्शन घेऊन येत झाला म्हणजे वारी पूर्ण होईल। आपण विठुरायाचं मुखदर्शन करून पश्चिम द्वारानं बाहेर पडलो की मार्केटमध्ये शिरलो की मार्केट करून तसंच आपण गाडीला बसून आपल्या घराशी निघून येतो, पण ही मंडळी आपली वाट पाहतात याचा कधी विचार आपल्याला येत नाही, कधीच नाही। प्रल्हादबुवा बडव्यांचं घर आहे, थोडं बारीक आहे का? प्रल्हादबुवा बडवे हे भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त, काकड आरती पासून शेजारती पर्यंत विधिवत पूजा अर्चा ही प्रल्हादबुवा बडव्यांनीच करू जाणार। संध्याकाळची शेजारती केली प्रल्हादबुवांनी आणि झोपायला घरी आले। वळकटी अंतरली, अंग टाकून दिलं, कंदील बारी केला आणि मुखातून मंत्र सुरू झाला ओम नमो भगवते वासुदेवाय। कारण मंत्रामध्ये झोपावा आणि मंत्रामध्येच उठावा हा नियम वारकऱ्यांचा। आजही आमची जुनी माणसं झोपताना भजनामध्ये झोपतात आणि भजनामध्ये उठतात। याचा अर्थ भजन करत करत झोप लागली तर भजन करत करतच उठतो, भजन करत करतच उठतो। प्रल्हादबुवा बडव्यांच्या मुखातला मंत्र सुरू झाला, बराच वेळ मंत्र मोठ्यानं म्हणतायत पण प्रल्हादबुवा बडव्यांची झोप लागत नाही। या कुशीवून या कुशी व्हायचे, या कुशीवून या कुशी व्हायचे। आणि एक सांगू त्या अंतुरणावरूनच प्रल्हादबुवा बडवे देवाशी बोलतात, देवा माझी झोप का लागत नाही आज? अरे पडल्या पडल्या झोप लागते माझी देवा, पडल्या पडल्या। फार सुखी माणसं जगात असली माणसं, पडल्या पडल्या माझी झोप लागते, आज झोप का लागत नाही? काही चुकलं का माझ्याकडनं? फार मोठी चूक झाली तर झोप लागत नाही, मग काय चुकलं? देवा काही चुकलं नाही माझ्याकडनं। मी रावळात आलो, शेजारती केली, शेजारती झाल्यानंतर
आपल्या गळ्यातले दागिने काढले, एका पेटीमध्ये ठेवले, त्याला कुलूप लावलं, त्याची चावी करगोट्यास बांधली. बाहेर येताना समईच्या वाती बारीक केल्या, रात्रभर तेल पुरावं, गाभाऱ्यात प्रकाश राहावा. पुन्हा बाहेर आलो, दरवाजा लावला, कडी लावली आणि कुलूप. बहुतेक कुलूप लागलं नसावं माझ्याकडनं. कुलूप नावाची वस्तू माणसाला झोपून देत नाही कधीच, कधीच नाही. म्हणजे बाबा सांगायचे, असं कीर्तन रंगाला आलं आणि एक जण सद्ग्रस्त उठून उभा राहिला आणि चालायला लागला. त्याला विचारलं, का हो, नाही आवडलं कीर्तन? नाही म्हणलं, तुमचं चालू द्या, घराला कुलूप लावले, हिसका राहिल्या मात्र हिसका मारून पुन्हा माघारी येतो. त्यांची कीर्तन हिसका धसक्या बरी गेली, यसनी काय कीर्तन कळाली. कुलपाचं नाव घेता क्षणी प्रल्हादबुवा बडवे ताड दिवशी उठून उभा राहिले. ऐका, कंदील मोठा केला, हातात कंदील घेतला आणि धावत 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 प्रल्हादबुवा बडवे राहुळात आले आणि मंदिरासमोर महाद्वाराच्या समोर असा कंदील वर धरला. आणि समोर पाहता तो काय, दरवाजा लागलाय, कडी लागली, कुलूप सुद्धा लागले. मोठाच्या मोठा श्वास सोडला प्रल्हादबुवांनी. मोठ्यानं ओरडले, ऐकलं का देवा? अरे त्रास झाला याचं दुःख नाही, पण कुलूप लागलं याचं समाधान झालंय. आता माझी झोप लागेल का? लागेल बरं. आणि म्हणून प्रल्हादबुवा बडवे माघारी फिरले आणि 5 पावलं पुढे गेले आणि पाठीमागून एक स्वर आला. स्वर, आवाज नाही म्हणत मी, एक स्वर आला. तो इतका सुंदर स्वर होता की प्रल्हादबुवा बडव्यांचा पाऊल सुद्धा पुढे उचलत नव्हता. कारण काही स्वरच असे असतात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. प्रल्हादबुवा बडव्यांच्या कानावर हा स्वर. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, मल्लप्पा वास्करांच्या घराण्यातले चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब तथा आबासाहेब वास्करांची पुण्यतिथी आहे आबांची. तुम्हाला ज्ञात असेल नसेल, पण माझ्या लहानपणात संभाजी महाराज मी आबांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवायचो, चाल म्हणायचो. आबांचं गाणं इतकं तयार होतं आणि हे भजन आबा म्हणायचे. फडावर हा जप चालतो, अर्धा तास पाऊण तास जप चालतो. त्या जपामध्ये टाळ नसतो वाजवायचा, नुसती टाळी वाजवायची आणि पाठीमागं म्हणायचं. आणि मृदुंगाचा ठेका साधा असतो, धागी नत्ता गीता गी आहे ना, असं काहीतरी मला माहित नाही, तो पण आहे असं काहीतरी. हे मला कसं माहिती, आबा म्हणायचे पुढं आणि मृदुंग तुकारामबुवा शेटे वाजवायचे. तुकारामबुवा शेटे म्हणजे एक त्या काळचं फार मोठं वादळ होतं मृदुंगातलं, फार मोठं. मृदुंग वाजवून ते गाणं फार त्यांचं तयार होतं त्या काळामध्ये. म्हणजे खाशाबापू कोकाटे, मारुतीबुवा बागडे, तुळशीरामबुवा दीक्षित, हा तो काळ मी सांगतो तुम्हाला. आणि ते जप ऐकल्यानंतर मग आम्हाला तुकोबरेंचं प्रमाण आठवायचं. यालाच म्हणतात लुब्धली नादी लागली समाधी. भजनामध्ये समाधी लागते हे त्यावेळी आम्हाला कळायचं. म्हणजे इतकं ते अवघड आहे. प्रल्हादबुवा बडव्यांच्या कानावर तो स्वर येता क्षणी प्रल्हादबुवा बडव्यांनी खंदील खाली ठेवला आणि मोठ्यानं हंबरडा फोडला. ए देवा, ए पंढरीनाथा, अरे काय अगाध लीला रे भगवंता तुझी. अरे कोण एक वारकरी अंधारात माझ्याकडनं आत राहिला आणि असाच कुलूप लावून निघून गेलो. त्या वारकऱ्याचा त्रास झाला असता म्हणून तो माझी झोप नाही लागू दिलीस. काय लिहिलंय तुझी परमात्मा. अरे कोण असावा तो वारकरी, घालील लोटांगण वंदीन चरण. त्या वारकऱ्यास लोटांगण घालतो. लगबगीनं करगोट्याची चावी सोडली प्रल्हादबुवा बडव्यांनी आणि कुलपाला चावी लावणार एवढ्यामध्ये पुन्हा मनात एक विचार आला. माझ्या देवाचा गाभारा इतका सुद्धा मोठा नाही की बाहेर येताना एखादा मोठा माणूस मी विसरून बाहेर यावं. निश्चित काय असावं.
पुन्हा कुलपाची चावी बाजूला काढली प्रल्हादभाऊ बडव्यांनी आणि आपल्या टाचा उंच केल्या आणि देवाच्या द्वाराला, महाद्वाराला जो झरोका आहे त्या झरोक्याच्या आत प्रल्हादभाऊ बडव्यांनी वाकून पाहिलं आणि आतलं चित्र इतकं देखणं होतं. काय? अरे विटेवरचा माझा भगवान परमात्मा, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या घेऊन माझा देव, माझा विठोबा, माझा पंढरी भजन करतोय. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मला मुद्दा इतकाच सांगायचंय तुम्हाला. पंढरपुरामध्ये उभा आहे तो या जगाचा बाप सुद्धा ज्ञानोबा तुकोबांचंच भजन करत होता, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी या महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या कीर्तनकारांना मी जिथं जाईल तिथं आवाहन करतोय, आठवणपूर्वक त्यांनी वास्तवात आणावं इतकीच माझी इच्छा आहे की प्रत्येक कीर्तनकारांनी एकच लक्षात ठेवा, नारदाच्या गादीवर ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्यापेक्षा वेगळं काही सांगू नका. अरे तुमच्या 10 पिढ्या तरी सांगत बसले तरी संपणार नाही. इतकं मांडलंय तुमच्या पुढं. या महाराष्ट्राला महान संत मिळाले ज्ञानोबा आणि तुकोबा. वारकऱ्यांची आई झाली ज्ञानाई, बाप झाले तुकोबा. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई आहे, ज्ञानाई आहे, ज्ञानदेवी आहे, माऊली आहे. इतके शब्द आहेत ज्ञानोबा करता. कारण हा मारताना स्त्रीलिंगीच बोलावं त्यांच्याशी, माऊली असं म्हणावं. मग त्यातला पाझर कळतो. म्हणा किंवा महाराज तू माऊली हुनी माया म्हणा. हा तू माऊली हुनी माया, कल्लोळ मया चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ. हो ती माऊली या वारकऱ्यांची आई आहे. हो बाप तुकोबा झाले याचं कारण बाप कठीण बोलतो आणि आई मऊ बोलते. साच्यानी मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. आई प्रेम करते, आई कुशीत घेते, आई खाऊ देते. अरे बाप कठीण बोलतो, रागवतो बाप. तुकाराम महाराज अनेकदा रागवलेत. आमची उंची पोचत नाही तुकोबऱ्यांचे अभंग तसले म्हणायला सुद्धा. कीर्तनाच्या मर्यादा तुकोबऱ्यांचे काही असे अभंगच आहेत की ते अभंग म्हणण्याला सुद्धा फार अधिकारवाणी लागते, अन्यथा कोणीही ते अभंग या गादीवर म्हणू नयेत. हो इतकी मर्यादा मोठी आहे. हा थोडक्यात म्हणावं, काय तुझी माय आदी आदी शब्द. हा लक्षात आलं का? ही वारकऱ्यांचे बाप आहे तुकोबर आहे. त्यांच्या शब्दात सांगू तुम्हाला, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित
कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार राजा अवतार कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार यात तुकोबऱ्यांच्या गोड अशा गाथ्यामध्ये काही अभंग स्वार्थी जीवा करता, काही अभंग परार्थी जीवा करता, काही अभंग नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, भारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहतो ना आपण. याच गाथ्यामध्ये एक संत नावाचं मोठं छानस प्रकरण आहे. तुकोबरे वर्णन करतायत त्या संतांचं. वर्णन करणारे तुकाराम महाराज आणि ज्यांचं वर्णन करायचे ते संत. दुरुक्ती करतोय. वर्णन करायचंय ते संत आणि वर्णन करणारे सुद्धा संत. अभंगामध्ये संतांनी संतांचं वर्णन केले का ते एर्या गबाळ्याचे काम. संतांचं वर्णन करण्याकरता संतच व्हावं. व्यवहार वेगळा आणि परमार्थ वेगळा आहे. व्यवहारामध्ये मित्रानं मित्राचं वर्णन करावं, भावानं भावाचं वर्णन करावं, नवऱ्यानं बायकोचं वर्णन करावं, बायकोनं नवऱ्याचं वर्णन करावं, हा व्यवहार आहे नाही का. एक बाई सहज आपल्या चार मैत्रिणींना सहज बोलते, तुम्हाला माहित नाही म्हणे काय, आमचे हे संध्याकाळी कामावरनं येताना एसटीतनं खाली उतरले की घरी येतोपर्यंत कुत्र सुद्धा अडवं जात नाही असा दरार आहे त्यांचा. याचं नाव वर्णन आहे. त्यातली एक हसली, दुसरी म्हणली का ग हसली, काय नाही ग, ती सांगते मोठेपणा, पण तिचा नवरा बेवडा आहे, दारुड आहे, त्याला रस्ता पुरत नाही, त्यामुळे कुत्री घाबरतात, त्यामुळं कुत्री सुद्धा आडवी जात नाही. व्यवहार वेगळा आहे. पण भक्तांचा महिमा भक्तची जाणत. हा काय सांगा. संतांचा महिमा तो बहु दुर्ग. 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 संतांचा महिमा बहु दुर्ग. संतांचा महिमा संतांचा महिमा बहु दुर्लभ. संतांचा महिमा बहु दुर्लभ. आशा पिकाचे काम नाही ते शाब्दिकाचे काम नाही ते बहु दुधट जरी बहु दुधट जरी बहु दुर्लभ.
आमचे काम नाही येते. एखाद्या पांडित्याचं, एखाद्या प्राचार्याचं, एखाद्या कीर्तनकाराचं काम नाही. संतांचं वर्णन करणं त्याला संतच व्हावं लागेल. अभंग मोठा गोळ आहे. अभंगाला चरण 3 आहेत. अभंगाची मांडणी तुकोबराने इतकी सुंदर पद्धतीने मांडली. तो मुद्दा सांगतो तुम्हाला. काही बाधक मंडळी परमार्थाच्या दिशेनं वाटचाल यांची सुरू झाली आणि परमार्थातलं मर्म ज्यावेळी त्यांना ह्या गोष्टी कळू लागल्या व त्याच क्षणी ज्ञानोबरांची ओवी सांगावी तर बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्या कार्य मूर्ती ज्ञानची तो आणि अभंग सांगावा तर जाळोनी संसार बैसलो अंगणी. जाळला संसार, राख रांगोळी केली. एखाद्या वस्तूची राख झाल्याशिवाय त्याचा विसर पडत नाही असं म्हटलं जात. सरला बेटावर, सरला बेट, गंगागिरीजी महाराज पंढरीच्या वारीला निघाले की पर्णकुटीतून बाहेर पडल्या पडल्या स्वतःची पर्णकुटी पेटवून द्यायची, तिची राख झालेली पाहायची आणि मग पंढरपुरात जायची, वारी करायची, काल्यापर्यंत थांबायचे. काला झाला की पुन्हा बेटावर माघारी यायची, लाकडं गोळा करायची, पुन्हा पर्णकुटी बांधायची आणि मग त्यात राहायचं. मग पहिली का जाळायची? अरे पंढरपुरामध्ये गेल्यानंतर देवदर्शनासाठी गेलो, भजन करत बसलो आणि जर देवदर्शन करताना भजन करताना पर्णकुटी माझ्या डोळ्यापुढे आली तर माझ्या परमार्थास बाधा निर्माण करेल, म्हणून ती पहिली जाळायची आणि मग देवाकडे जायचं. याचं नाव परमार्थ आहे. इतकं सोपा नाही परमार्थ की कीर्तन कधी संपते याची वाट बघणारी मंडळी. जाळोनी संसार बैसलो अंगणी. जाळला संसार महाराज. आलोय तुमच्या जवळ. त्या परमार्थातलं गोड मार्गदर्शन आम्हाला मिळावं इतकीच आमची प्रामाणिक इच्छा आहे महाराज. तुकोबराय सांगतात तुम्हाला संत सानिध्य करावं लागेल. एकाने विचारलं महाराज संत सानिध्य करू नाही असं नाही. संत म्हणावं कोणाला? संत भेटतील कुठं? संत असतात कसे? म्हणजे तुम्हाला यातलं काही अजिबात महाराज माहित नाही. हरकत नाही, माझे संत कसे आहेत ते सांगतो. आणि या साधकांच्या निमित्तानं तुकाराम महाराजांनी काही रचना अभंगाच्या केल्या. त्यातला हा महत्वपूर्ण अभंग की ज्या अभंगाचं पहिलं चरण आहे. चंदनाचे हात पायही चंदन, 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 चंदनाचे हात पायही चंदन. परसा नाही नको जागी, परसा नाही नको जागी, दीपा नाही पाती होती अंतकाल, दीपा नाही पाती होती अंतकाल. परसा नाही नको जागी, परसा नाही नको जागी, परसा नाही नको जागी,
नाही दीपा नाही अभंगाचं पहिलं चरण सांगितलं, चंदनाचे हार. अभंग असा गोड आहे. अभंगाला 3 चरण असू देत, पण अभंगाची पहिली जी 2 चरण आहेत, या 2 चरणामध्ये तुकोबराय दृष्टांत 4 मांडत आहेत. त्यातला पहिला जो दृष्टांत आहे तो चंदनाचा आहे. ऐका, पहिला जो दृष्टांत आहे तो चंदनाचा दृष्टांत आहे. ओ चंदनाचा का? महाराज सांगतात चंदनाप्रमाणे माझे संत आहेत. पण चंदनाप्रमाणे का? याचं कारण, अरे चंदन हा सानीवर उघळताना देवाच्या माथी लावण्याकरता चंदन ज्याला उघळला जातो सानीवर, त्याला चंदन स्वतः झिजतो आणि सुगंध मात्र तो जगाला देत असतोय. महाराज सांगतात माझे संत असेच आहेत. म्हणे काय? देह कष्टविती परोपकारी, जगताच्या कल्याणाकरता स्वतःचा देह झिजवतात व त्यांचं नाव संत. आणि जगाला सुगंध मिळावा म्हणून स्वतः झिजतो, त्याचं नाव चंदन. म्हणून चंदन आणि संत याचं समीकरण आहे. हो इतकंच नाही, चंदन इतका सुगंध आहे, इतका सुगंध, इतका सुगंध आहे, सभोवतालच्या बोरी बाबळी निंबाना तो आपला सुगंध देतोय. सर्वांगी सुहास परी तू उगलान सभोवती तरुवरू चंदनाची हो तू जाणे. सभोवतालची तरुवर चंदन 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 होऊन जात आहेत. तो चंदन आजूबाजूच्या झाडांना सुगंध देतोय. बाजारामध्ये चंदनाचे काष्ट विकायला येते. घ्या चंदन, एक म्हणतो चंदन आहे, अरे एक काष्ट उचलावं आणि नाकाला लावावं, वास चंदनाचा. पण जाणकार म्हणतो अरे वास चंदनाचा आहे, पण झाड चंदनाचं नाही, त्याच्या संगतीतलं हे कुठलं तरी वेगळं झाड दिसत आहे. याचा अर्थ चंदन आपल्या सभोवताच्या झाडांना तो सुगंध देतोय. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. हो तसे माझे संत आहेत. हो ज्याप्रमाणे सभोवताच्या झाडांना चंदन सुगंध देतो ना, त्या पद्धत याही पेक्षा दृष्टांत सांगू. संभाजी महाराजांची एक चाल. विठाला विठाला आता माझ्या लक्षात येणं, मग सांगीन तुम्हाला. तुम्ही आम्ही एक प्रमाण फार तुमच्या आमच्या प्रचलित आहे, पाठ आहे. संताने सरिता केलो तैस. मी जरा पुन्हा रिव्हिजन घेतोय तुमची. संताने सरिता सरता केली. क्या बात. संताने सरता केलो तैसा परी, संताने सरता केलो तैसा परी, संताने सरता केलो तैसा परी हो, संताने सरता केलो तैसा परी, संताने सरता
परे संताने सरता केलो तैसा परी चंदनाने बोरी रातीला चंदनाने बोरी चंदनाने बोरी चंदनाने बोरी सरिता म्हणून नका बरं का. सरता 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 ते पूर्वी कसं होत होतं, अगदी जुना फार जुना काळ. लोक अशी कोणातरी ऐकायची अभंग पाठ, शिक्षित नव्हते ना लोक, आणि मग ते थोडा अपभ्रंशी शब्द त्यांच्याकडनं व्हायचा, पण त्याचा भाव त्यातला फार मोठा होता. आणि त्यांच्यावरती एक भरवी चाल असायची, संताने सरिता केलो तैसा. ती जी सरिता डोक्यात बसली ती आपल्यातनं पण जायना झाली. हा मुद्दा. सरिता म्हटलं की नदी आली, अभंगाचा अर्थ बदलला गेला ना. सरता, माझ्या संतांनी मला सरत केलं असं सांगायचंय, पण त्याला उत्तरार्ध मला फार महत्वाचा आहे, तो म्हणजे चंदनाने बोरी व्यापलेल्या. तो चंदन त्या बोरीला व्यापून टाकतो. मग महाराज दृष्टांत बोरीचा का मांडतात? अरे झाडामध्ये अशी एक जात आहे, तिचं नाव आहे बोर. तिला घासून गेलं तर ती गुदगुल्या करेल. आलं लक्षात? तिचं फळ तोंडात टाकलं, किडकं असेल, आंबट लागेल, आणि कसं कसं लागेल, आळी असेल, आधी आधी काय भाग असेल. चंदन असा नाही म्हटला, ए बोरी तू जगाला टोचते ग, मी तुला माझा सुगंध देत नाही, असा म्हणणारा चंदन नाही, असे म्हणणारी संतच नाही. माझ्या संतांच्या संगतीमध्ये हो बोरीपेक्षा घाणेरडी लोक आली, ती आजही समाजात वावरत आहेत, त्यांची संख्या कमी नाही. म्हणून संतांनी त्यांना कधी बाजूला केलं नाही, उलट त्यांना जवळ केलं. त्यांचं नाव संत आहे. मग चंदन त्या बोरीलाही आपला सुगंध देतो. संत याही लोकांना आपला स्वानंद, आपला आनंद, आपला परमार्थ देत राहत असतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, चंदनाप्रमाणे माझे संत, जसा चंदन तसे माझे संत, त्या संतांचा संग करा. पण या चंदनाच्या जवळ तुकोबरायांना एक मोठा अवगुण दिसला. तुकोबराय म्हणतात, थांबा, म्हणे का पाहता अवगुण मिळायचे ना. खालचा मुद्दा थोडा वर यायचा आहे. माझ्या सज्जनांच्या जवळ तुम्हाला कोणताही अवगुण पाहता येणार नाही. चंदनाकडे अवगुण आहे, मग जसा चंदनाकडे अवगुण आहे, तो चंदन माझ्या संत संगतीमध्ये बसत नाही. म्हणून दुसरा दृष्टांत मांडला, तो परिसा नाही ही न कोणी. दुसरा दृष्टांत मांडला तो परिसाचा मांडला. का? अरे परिस गंजलेलं भंगलेलं गटरामध्ये पडलेलं लोखंड बाहेर काढावं आणि याला परिसाचा स्पर्श करावा, त्याचं लखलखीत सुवर्ण करतं, सोनं करताय. स्पर्शातली ताकद आहे या परिसाच्या. साधा नाही परिस, साधा नाही. आता बघायला मिळत नाही हा भाग सोडून देत. तर सोनं बघणं फार कठीण, तर परिस बघणं कुठं. हो, आणि जर तो मिळालाच कसं शक्य आहे. पण ऐका, आम्ही कथा ऐकलीत बघा. पंढरपुराला संत नामदेवरायांच्या कालावधीमध्ये एक भागवत नावाचा भक्त, जो रुक्मिणी माता आईसाहेबांच्या पेक्षा कुठल्याही देवाला जात नव्हता, असा इतिहास आहे. रुक्मिणी मातेचं मंदिर बाजूला आहे, पण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कधी सुद्धा तो जात नव्हता. काही काही माणसं इतकी निष्ठावान असतात ना. मराठवाड्यामध्ये
एक मारवाडी समाजाचे मदन महाराज होऊन गेले. मदन महाराज पांडुरंगाकडे जर दर्शना करता निघाले रस्त्यानं चालत, तर रस्त्यानं अंबाबाईचा मंडप असला, त्या मंडपा खालनं सुद्धा जात नव्हते. याला म्हणावं देह जावो अथवा राहो, असे मुद्दे आहेत. प्रमाणे काहीतरी सांगितले माझ्या तुकोबरायांनी. रुक्मिणी माता आईसा प्रसन्न झाल्या भागवतावर. भागवता तू माझा खरंच भक्त आहे, तुला काय देऊ सांग. आईसाहेब एक वेळचं अन्न मिळत नाही खायला, काळजी करू नकोस, पोट भरून जेव आजपासून. आणि आईसाहेबांनी भागवताच्या हातामध्ये परीस ठेवला. हा परीस आहे, लोखंडाचं सोनं करतो, रोज सोनं कर, रोज ते विक आणि पोट भरून जेव, पण माझ्याकडे म्हणजे झालं बरं. आणि केवढा आनंद झाला त्या भागवताला. भागवताची बायको कमळाबाई, कमळाबाईला सांगितलं, कमळाबाई अगं हा परिसा लोखंडाचं सोनं करतो, श्रीमंताची बायको होणार तू. अरे कमळाबाईचा आनंद गगनातच मावत नव्हता. हा कारण असं आहे, एखादी नाविन्यपूर्ण वस्तू घरात आली तर कधी गप्प बसू देत नाही. तिचं नाव स्त्री. आज जागतिक दिन आहे त्यांचा म्हणून बोलायचं. नाविन्यपूर्ण वस्तू घरामध्ये आली तर कधीच गप्प बसणार नाही, कधीच. हो, त्या आळीला त्या गल्लीला कळालंच पाहिजे तर तिला कुठं बरं वाटतं, अन्यथा बरं वाटतच नाही अजिबात. कमळाबाईनं हातात परीस घेतला आणि धावली कमळाबाई. आणि धावत 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 मुद्दाम संत नामदेवांच्या दरवाजात उभा राहते, मोठ्यानं हाक मारते, राजाई हे राजाई. राजाई धावत आल्या. काग ओरडते, हे बघ म्हणे काय परीस आहे, लोखंडाचं सोनं करतो, श्रीमंताची बायको आता मी होणार. अरे 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 अरे, राजाई आईसाहेबांना इतकं दुःख झालं, डोळ्यातनं अश्रू आले आणि वर पाहतात आणि हात जोडले, देवा का परीक्षा पाहतो रे आमची. अरे माझ्या नवऱ्याच्या कीर्तनामध्ये वेडा होऊन तूच नाचतोस ना, मग तुला कधी असं वाटत नाही नामा तुला पण एखादा परीस घे म्हणून. राजाई आईसाहेबांनी पाहिलं, डोळे भरून तो परीस पाहिला आणि हळूच म्हणल्या, ए कमळा म्हणे काय तू मैत्रीण ना ग माझी, हा एक काम कर की म्हणे काय, हा परीस दे ना माझ्याकडे आजच्या दिवस मुक्कामाला, तुला उद्या माघारी करते बघ. आता त्या कालीन मैत्रीण नाही कशा म्हणतील, देऊन टाकला परीस. राजा आईसाहेबांनी तो परीस एका डब्यामध्ये ठेवला आणि माळ्यावर चढल्या. सगळं डबडी चिरपाट भंगार गोळा करायचं, सोनं करायचंय ना. आणि एवढ्यामध्ये नामदेवरायांचा प्रवेश आत झाला आणि राजा आईसाहेब धावत गेल्या. बरं झालं तुम्ही आला, हा परीस हे लोखंड याचं तुम्ही सोनं करा, मी आणखीन लोखंड जमा करते. संत नामदेवानं इतकं दुःख झालं, डोळ्यातनं घळघळ अश्रू आले, माझ्या घरात असली घाण कुणी आणून दिली असेल. आणि हातात परीस घेतला संत नामदेवानी. बाहेर प्रांगणात अंगणात उभा राहिले आणि असा काही हात भिरकवला, फेकून दिला तो परीस. तो चंद्रभागेतच जाऊन पडला. रातभर राजाई आईसाहेब रडतायत. उद्या भागवताची बायको विचारेल, माझा परीस कुठं आहे, काय सांगू तिला, काय सांगू तिला. अरे उजाडला दिवस, आली भागवताची बायको. हे राजाई किती किलो सोनं केलंस ग. रडल्या राजाई आईसाहेब. का ग रडतेस. काही नाही ग, तुझा परीस माझ्या नवऱ्यानं चंद्रभागेत फेकून दिला. एक सांगू, भागवताच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला. भागवताला कळालं, अरे अभद्र अभद्र शब्द भागवता मुखातून बोलू लागला आणि ते शब्द संत नामदेवांना असह्य झाले. अक्षरशः कानावर हात ठेवला नामदेवरायांनी, मोठ्यानं ओरडले, भागवता बोलू नकोस, तुला परीस हवाय का. म्हणे हा, फक्त बोलू नको, माझ्या पाठीमागे ये. आणि भागवताला चंद्रभागेच्या काठी वाळवंटात उभा केला नामदेवरायांनी. गुडघाभर पाण्यामध्ये नामदेव महाराज आतमध्ये शिरले आणि 5-6 काळे कुट्ट गोटे बाहेर काढून सांगितलं, भागवता एक गोटा उचल, लाव त्या लोखंडाला, लोखंडाचं सोनं झालं असाच निघून जा, नाही झालं माघारी ये, तुला माल बदलून देतो. एक गोटा उचलला, लावला त्या लोखंडाला, भागवता माघारी आला. नामा म्हणे काय, आणखीन एक घेऊ का. तुझे किती होते रे. एकच, जा. आणि हातातले परीस संत नामदेवानी चंद्रभागेला फेकून दिले. पण भागवताला इतकं दुःख झालं, अरे खऱ्या परीसा करता मी नामाशी भांडलो, पण माझ्या नामाची इतकी आघाद ताकद आहे की माझा नामा एका गोट्याचा परीस बनवू शकतो. हातातले परीस संत नामदेवानी चंद्रभागेला टाकले.
पण भागवतानं सुद्धा तो टाकून दिला. मंडळी आख्यायिका झाली, आजही लिखित आहे की पंढरीच्या चंद्रभागेचे गोटे परीस झाले. परीस आहेत, फक्त बघण्याची दृष्टी नाही, पकडण्याची दृष्टी नाही. आणि म्हणून गेला चंद्रभागेला तर बुड्या मारण्याचा प्रयत्न नको करायला. आपण फुगून वर येऊ पण परीस नाही सापडायचा, इतकं भाग्यवान आपण नाही बाबा. आम्ही कथा ऐकल्यात ना, एवढी ताकद, एवढी पॉवर, एवढा स्पर्शाची ताकद आहे परिसाच्या. अरे याच्यापेक्षा ताकद माझ्या संतांच्या स्पर्शातल्या आहे. हो, कशावरून? नुसता स्पर्श केला तर मेल माणूस जित्त उठवी, स्पर्श केला तर मेलेला माणूस जिवंत झालं. रेड्यामुखी वेद बोलविला, नुसता स्पर्श केला. चालविली जड भिंती, नुसता स्पर्श केला. आणि एका स्त्रीचा पुरुष केला, नुसता स्पर्श केला. जे निमित्त माते देह पालटेला, जे निमित्त माते देह पालटेला.